मामा राजवाडे आणि बागुलांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। भाजपवर टीका होऊ लागल्याने प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज मुंबईमध्ये यांचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र या पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याचं कळतंय। संजय राऊतांनी पक्षप्रवेशावरून जळजळीत टीका केलेली होती आणि याच टीकेमुळे हा पक्षप्रवेश थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे। भाजपवर जोरदार टीका होऊ लागल्याने हा पक्षप्रवेश लांबल्याची माहिती आहे। बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकमध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत, तेव्हापासून हे दोघे गायब होते। आणि आता एक महत्त्वाची बातमी, मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते आणि त्यांची आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांना महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी त्यांची करण्यात आलेली आहे। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमधील राजकारणामध्ये सध्या आता अनेक घडामोडी घडताना दिसतात। एका बाजूला मामा राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार होता, मात्र त्या प्रवेशाला कुठेतरी आता ब्रेक लागलेला आहे। त्यांच्यावर भाजपवर जी टीका होतीये त्यामुळे हा ब्रेक लागल्याचं बोललं जातं आणि दुसऱ्या बाजूला मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे। खरंय, राजकीय घडामोडी या सगळ्या नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजकारणामध्ये जे काही ट्विस्ट अँड टर्न्स असतात ते अगदी क्षणोक्षणी बदलत असतात आणि ती परिस्थिती सध्या नाशिकमध्ये आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून ही परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते। उबाटा गटाचा सफाया करण्याची मोहीम ही भाजपनं हाती घेतलेली आहे। उबाटा गटातले जे काही सर्व नेते आहेत त्या सर्वांना प्रवेश देण्याची मोहीम ही सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। येणाऱ्या काळामध्ये नाशिक महापालिका स्वबळावर 100% भाजप करण्याचा प्रयत्न हा भाजपचा या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यातूनच हा सगळा प्रकार झालेला आहे। मामा राजवाडे, सुनील बागुल, गणेश गीते यांच्यासह जवळजवळ उबाटा गटातले 3 माजी नगरसेवक या सर्वांना या ठिकाणी आज प्रवेश देण्यात येणार होता आणि हे सर्वच्या सर्व प्रवेश आज या ठिकाणी थांबवण्यात आले। केवळ सुनील बागुलच नाही तर राजवाडे आणि यांचे सर्वांचे प्रवेश या ठिकाणी थांबवल्याने आता हा सर्व कार्यक्रम रद्द झालेला आहे। त्यामुळे एकूणच भाजपवर जी काही टीका आज सकाळपासून सुरू झालेली होती, गुन्हेगारांना प्रवेश देण्याचा जो कार्यक्रम भाजपमध्ये होत होता त्यावर संजय राऊतांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केलेली होती आणि त्यामुळे अधिक हा प्रकार वाढू नये, गदारोळ होऊ नये या दृष्टिकोनातून हे प्रवेश थांबवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।